आपण कोपरगाव शहरामध्ये जे स्नॅचिंगचे प्रकार होत आहे किंवा घरफोडीचे प्रकार होत आहे किंवा सोनं चमकवून देतो अशा प्रकारचे काही घटना होत आहेत, त्या अनुषंगाने आपण थोडीशी जनजागृती आणि आपल्याला थोडंसं अवेअरनेस यावा म्हणून आपल्याशी सकाळी बोलतोय. काय होतं या प्रकरणामध्ये की बऱ्याच वेळेला आपण आपलं जे सोनं चांदी असेल, आपल्या तर महिलांचं सगळ्यात जास्त प्रिय असतं आपलं सोनं. आपलं जे सोन्याचं जे दागिने आहे, वस्तू आहे, ते बाहेर आलेले आहे किंवा ते कोणीतरी घेऊन जाऊ शकतं. त्यावेळेला कोणीतरी त्याचा फायदा घेऊन आपल्या आसपास फिरत असतं. म्हणजे मोस्टली हे लोक जे असतात ते तोंडाला रुमाल बांधलेला असतात, टोपी वगैरे घातलेले किंवा पूर्ण फुल काळा ड्रेस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बी वापरू शकतात. पण मोस्टली बिना नंबर प्लेटची गाड्या, त्याप्रमाणे रेसिंग बाईक असतात. आपल्याजवळून जातात, पहिले बघतात की यांनी काय घातलेलं आहे आणि नंतर असं एखादा निर्जळ ठिकाण किंवा जिथे आपल्याला लगेच मदत मिळू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन ते आपल्या ते स्नॅचिंग करू शकतात. जेव्हा आपल्या आसपास कोणी येतंय थोडं सतर्क राहून की हा माणूस आपल्याजवळ आसपास काय येतोय, हा गाडीवर आता तर येऊन गेला, हा पळत आला. वर्किंग वुमन आहे, त्यांना नेहमी बाहेर जायचंय, तर त्यांनी एक चिल्ली स्प्रे येतो बघा, माहिती चिल्ली स्प्रे, ते आपल्या बॅगमध्ये ठेवा. म्हणजे स्नॅचिंग तर सोडून द्या, पण दुसराही कुठल्या प्रकारे आपल्याला अटॅक होत असेल तर आपण चिल्ली स्प्रे त्यांच्या डोळ्यात किंवा तोंडावर मारून आपण तेवढ्या वेळपर्यंत निघू शकतो किंवा मदत मागू शकतो. म्हणजे कोणी अनोळखी व्यक्ती असेल, कोणी दारू उघडताना आपण पूर्ण दारू उघडायचं नाही, हाफ दारू उघडूनच त्याला चौकशी करायची, कोण आहे, काय आहे, कशासाठी आलेला आहे. कुठलेही फेरीवाले असेल, कुठलेही निरमा पावडरवाले वगैरे आले असेल की स्वस्तात देतो एका, त्याला आमिषाला बळ पडू नका. आपलं सोनं ठेवताना कपाटाव्यतिरिक्त असं कुठं असेल की तिथं कोणाला डाऊटच येणार नाही की याच्यात असू शकतं, सुरक्षित. उंदर पण घेऊन जाऊ शकतात, नाही तर ते उंदर घेऊन कुठेतरी वेळात बसून जायचं आणि परत सोंडे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की असं आणि ते असं घेऊन गेले, तुम्ही माझ्याकडे येणार परत. तर ते तसं सुरक्षित ठेवा की जेणेकरून त्यांनाही डाऊट येणार नाही. आणि मॅक्झिमम सोनं असेल तर आपण बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवू शकतात. तर डेली जे आपलं वर्कआउट चालू असेल त्याच्यापेक्षा थोडंसं सतर्क राहून आपल्या आसपास काय चाललंय, पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, फोनवरती, रीलवरती लक्ष देऊन थोडा अवेअरनेस जर ठेवला तर आपण सुरक्षित राहू शकतो.